अशोक खरात प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे। एका आयएएस अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत येणार आहेत असं कळतंय। एक डीसीपी तर दुसऱ्या एसीपी दर्जाचे अधिकारी असल्याची माहिती समोर येते। आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतली होती का असा सवाल उपस्थित होतोय। खरासोबत काही आर्थिक व्यवहार झालेले होते का याबाबतही मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। अशोक खरात प्रकरणामध्ये महत्त्वाची आणि तितकीच मोठी माहिती। एका आयएएस अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत येणार आहेत। एक डीसीपी तर दुसरा एसीपी दर्जाचे अधिकारी असल्याची माहिती तपासांती समोर आली आहे। आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतलेली होती का असा तपासही आता एसआयटीच्या पथकाकडून केला जाईल। तसा संशय व्यक्त केला जातोय। खरासोबत काही आर्थिक व्यवहार झालेले होते का याचाही तपास केला जाईल। दरम्यान आज संध्याकाळी 5 वाजता एसआयटी पत्रकार परिषद घेणार आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये पत्रकार परिषद घेत तेजस्वी सातपुते सविस्तर माहिती देतील। दरम्यान एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते काय माहिती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, या सगळ्या प्रकरणामध्ये दोन आजच्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत। पहिली म्हणजे आपण पाहतो यामध्ये अधिकाऱ्यांची नावं समोर आलेली आहेत। त्या पाठोपाठ आता एका आयएएस अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा अडचणीत येतात। दुसरं महत्त्वाचं अत्यंत आज पत्रकार परिषद होणार आहे। कदाचित ही पहिलीच एसआयटीच्या मार्फत पत्रकार परिषद होते। नेमके कोणकोणते खुलासे केले जातील, काय अंदाज आहे? ऋतुजा, आपण बघितलं तर 19 दिवस हे उलटून गेलेले आहेत। पहिला गुन्हा हा दाखल झालेला होता, त्यानंतर रोज नवनवीन खुलासे असतील, कारनामे त्याचे उघड होत होते। यासोबतच आतापर्यंत जवळपास 3 वेळा त्याला न्यायालयामध्ये देखील हजर करण्यात आलेले आहेत। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहेत। दरम्यान याबाबत आपण जर बघितलं तर तपास सुरू आहेत। अनेक नवनवीन म्हणजे राजकीय कनेक्शन हे चर्चेत येत आहेत। अनेक प्रशासकीय अधिकारी देखील त्याच्या संपर्कात होते। काहींची चौकशी देखील झाली आहे, अशी देखील सूत्रांची माहितीही मिळते। मात्र हे सगळं काही असताना खरं तर हा तपास नक्की कोणत्या दिशेने जातोय, त्याच्या आर्थिक व्यवहार हे चर्चेत होते। पीडित महिलांची खरं तर संख्या ही किती झालेली आहे, असे अनेक प्रश्न खरं तर अनुत्तरित आहेत। दरम्यान आपण बघितलं तर मागील 3 ते 4 दिवसांपासून विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत। कारण एसआयटीचा हा संपूर्ण जो काही तपास आहे तो मंदावला का असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय। अनेक बडे अधिकारी असतील, राजकीय नेत्यांचे कनेक्शन असल्याचे पुरावे आम्ही एसआयटीकडे दिले आहेत, मात्र तपासाबाबत कोणतेही स्पष्टीकरण हे देण्यात आलं नाही आहेत, असा देखील आरोप हा होत होता। यासोबतच आपण बघितलं तर अंजली दमानी यांनी जे काही सीडीआर प्रकरण म्हणजे अत्यंत संवेदनशील हे संपूर्ण प्रकरण आहेत, मात्र याची सीडीआरची माहिती जी आहे ती अंजली दमानिया यांनी दिलेली होती। त्यामुळे हा देखील मुद्दा जो आहे तो चर्चेत आलेला होता। त्यामुळे आता या सीडीआर प्रकरणाबाबत देखील काय माहिती ही एसआयटीकडून दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आज ही पहिली पत्रकार परिषद या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये होते आणि अनेक खरं तर मोठे गौप्यस्फोट देखील यामध्ये होण्याची शक्यता आहे। यामध्ये जर आपण बघितले तर अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होत आहेत, ज्याची खरं तर उत्तर आज मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सीडीआर प्रकरण असेल, यासोबत एसआयटीचा तपास मंदावल्याचा आरोप असेल, यासह आपण जर बघितलं तर एकूण पीडित महिलांची संख्या किती झाली आहे, यासोबतच हे जे व्हिडिओ व्हायरल झालेत ते कसे व्हायरल झालेत याचं उत्तर मिळणार का, यासोबतच आत्तापर्यंत खराच्या किती मालमत्तांचा शोध हा लागलेला आहे, कसे आर्थिक व्यवहार झालेले आहेत, कोण कोण यामध्ये सहभागी आहेत याचं खरंच उत्तर मिळणार का, यासोबतच आत्तापर्यंत शिवनिका संस्थान असेल किंवा इतर बाबाच्या निकटवर्ती असे कोणाकोणाची चौकशी झाली आहे, यासोबतच रुपाली चाकणकरांच्या चौकशीबाबत नक्की काय, त्यांची चौकशी झालेली आहे की होणार आहे, समज बजावला आहे की नाही आलेत हे देखील स्पष्ट नाही आहेत। त्यामुळे यावर देखील काही बोलणं जाणार का, यावर देखील काही उत्तर हे दिलं जाणार का, यासह शिर्डी आणि वावी पोलीस ठाण्यामध्ये जे काही गुन्हे आधी दाखल करण्यात आलेले होते ते गुन्हे खरं तर खोटे होते का, जो जासूद आहेत यासोबत नीरज जाधव देखील आहेत, यांच्यासोबत नक्की काय घडलेलं होतं, हे गुन्हे नक्की कसे फिरवण्यात आलेत, खोटी तक्रार ही देण्यात आलेली होती का, यासह अनेक प्रश्न त्या दोघं गुन्ह्यांमधून उपस्थित होत होते। त्यामुळे त्याबाबत देखील काय माहिती दिली जाते, यासोबतच जो पेनड्राईव्ह आहे या तपासातलं जे आरोपींचे वकील वारंवार सांगतायत की तो पेनड्राईव्ह अजून का उपस्थित केला जात नाही आहे, या पेनड्राईव्हमध्ये नक्की काय रहस्य दडलेलं आहे हा देखील प्रश्न आहेत। यासह अशोक खरातचं गर्भपात प्रकरण असेल, त्यामध्ये काही डॉक्टर सहभागी आहेत का, यासह खरं तर अशोक खरातची पत्नी जी आहेत कल्पना खरात, तिच्यावरती शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक आणि सावकारी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद ही झाली आहेत। मात्र आज जवळपास 7वा दिवस आहेत, कल्पनाचा देखील शोध लागत नाही। त्यामुळे कल्पना खरात नक्की कुठे पळाली आहे, तिचा शोध काय घेतला जातो
करतोय यासह अनेक प्रश्नांची खरं तर उत्तरं आज मिळणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे लागलेलं आहे. दरम्यान आपण जसं म्हणतोय की हा संपूर्ण प्रकरण जे आहे या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. संवेदनशील असं हे प्रकरण आहेत. अनेक धक्कादायक वळणावरती हे संपूर्ण प्रकरण जाऊन पोहोचले आहेत. अनेक कनेक्शन यामध्ये उघड होत आहेत. बाबाचे अनेक परदेश दौरे हे चर्चेत आहेत. अनेक बँक खाती असतील, पतसंस्थांची देखील चौकशी करण्यात आली, ते आर्थिक व्यवहार असतील. त्यामुळे एकंदरीतच आजची या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये नक्की काय काय उत्तरं हे मिळत आहेत, काय काय स्पष्टीकरण दिलं जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. काही मोठे खुलासे आज होतात का, गौप्यस्फोट काही होतात का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. ऋतुजा. अगदी बरोबर आहे प्रांजल. 15 दिवसांपेक्षा जास्त काळ झालेला आहे चौकशी करून, त्यामुळे आज पहिलीच होणारी ही पत्रकार परिषद अशा विविध कारणाने महत्त्वाची ठरेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. एक मोठी